चुकून केलास तू. सॉरी. हे तू मुद्दाम केलाय, सूड उगवतेस ना तू माझ्यावर. खरं बोल. नाही नाही बेबी, आता खरंच माझ्याकडून चुकून झाले. मी मुद्दाम नाही केलं. नाही, मुद्दाम केलंस तू हे. छवे बघ, अनिकेत पूर्णपणे पकडला गेलाय. एक सेकंड. आता मला सांगा छवीचे आणि माझ्या फोन मध्ये कितीतरी एकत्र फोटोज आहेत. म्हणून काय आमचा अफेअर आहे? हा काय ग छवी, प्रेम करतेस माझ्यावर? सांग ना, प्रेम करतेस का माझ्यावर? सी, छवीला सगळं कळतं. तिला माहिती आहे कुठल्या गोष्टीचा काय अर्थ लावायचा ते. प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही ना खूप ऑर्थोडॉक्स आहात. हा, छोटा विचार आहे तुमचा. म्हणजे मी छोटा विचार करते? मला मोबाईल दाखव. फोन का घ्यायचा? मी सांगतोय ना, मैत्रीण आहे अगं याची, बाकी काही नाही, मैत्रीण आहे फक्त. हा, तिकडे US ला असताना एकत्र शिकत होतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. असं काही नाही, जस्ट फ्रेंड आहे. फोटो दाखव मग. आजीला दाखव ना तुझा फोन. मी दाखवते आजीला. किती सुंदर. अरे हो, काय चाललंय रे? हाय स्वीटहार्ट. काय ग छवी, प्रेम करतेस माझ्यावर? अगं बाह्याची तू पण काय, म्हणजे तू ऐकतेस तिचं? अगं मैत्रीण आहे, मैत्रीण. दॅट्स इट. फिरंग्या, ती खरंच तुझी फक्त मैत्रीण आहे की तुमचं प्रेम आहे एकमेकांवर? पाणी पे रिलॅक्स. आपलं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे, पण प्रेम फक्त माझं आहे तुझ्यावर एकतर्फी. तिरंग्या, तुझ्या मनात माझ्याबद्दल नक्की काय फिलिंग्स आहेत हे मला आजपर्यंत नाही कळलंय आणि कधी कळणारही नाही. तू पहिल्यापासून खूप काळजी घेतोस माझी. या काळजीचा मी चुकीचा अर्थ घेतला का? आता देवाने जरी आपली ताटातूट करायचं ठरवलं तरी मी तुला माझ्यापासून कुठेच लांब जाऊ देणार नाही. तुझीही माझ्यापासून कधीच सुटका होणार नाही. आणि ती मुलगी प्रेम करते का रे तुझ्यावर? आणि कोण आहे रे ती? मी तुझ्या इतकं जवळ असूनही मला तुला कधी आपलंसं नाही करता आलं. आणि ती फिरंग्या, अरे काही ना, ती शब्दात नाही उलगडत. हे तुझे हसरे डोळे आहेत ना, यावर कायमच मी प्रेम करत आली. पण आता असं वाटतंय की मला तुझ्यापासून दूर जावं लागेल. आई म्हणते ते बरोबर आहे. आम्ही आश्रित आहोत आणि आश्रितांनी कायम त्यांची पायरी ओळखूनच वागलं पाहिजे. त्यांना प्रेम करण्याचा अधिकार नसतो. त्यांना कायम तडजोड करावी लागते. जिरंग्या, तुझ्या आयुष्यात खरंच ती असेल ना, तर मी तुझ्यापासून लांब जाईन. मी आज जो काही वेडेपणा करते ना, तो सगळा सोडून देईन. आणि फिरंग्या, प्रेम आहे ना, हे दोघांकडून असतं. पण इथे फक्त माझंच आहे तुझ्यावर प्रेम, एकतर्फी.
पण माझं हे प्रेम आहे ना, हे तुझ्यासमोर उघड व्हायला नको. हिरंग्या, तुझं आयुष्य वेगळं आहे. तू मला मोहात पाडतोयस. तू मला मोहात नाही पाडायचं. तू दूर जा माझ्यापासून. तू दूर जा. तू माझ्या प्रेमाची थट्टा होण्यापेक्षा मी तुझ्यापासून लांब गेलेलंच बरं आहे. तिरंग्या, मी कसं सांगू तुला? माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू बिरंग्या. छवी अनिकेतच्या प्रेमात? छवी, इतकी हिम्मत कशी झाली हिची अनिकेतच्या प्रेमात पडायची? नाही 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 नाही, अनिकेत हिच्या प्रेमात नसणार आहे. मला तर वाटतंय छवीचं एकतर्फे प्रेम आहे ह्याच्यावर. तो अनिकेत हिच्यावर कशाला प्रेम करेल? माझ्या मनातलं कोणाला कळायला नको. आम्ही या घरात आश्रित आहोत, हे विसरून नाही चालणार. तिरंग्याबद्दलचं माझं प्रेम मी त्याला कधीच कळू देणार नाही. कधीच नाही. छवी अनिकेतवर प्रेम करते आणि अनिकेत त्याच्या मनात काय आहे? जर ही छवी या घरात सून म्हणून आली तर ते माझ्यासाठी घातक असेल. माझं मिशन पूर्णच होणार नाही. ही छवी माझ्या डोक्यावर बसेल. आधीच काय कमी त्रास आहे मला. एकदा लग्न झालं अनिकेत सोबत तिचं की मग काय, तिला कोणी काही करायला अडवणारच नाही. या छवीची नंगी मोडलीच पाहिजे. आता तिला किती अधिकार दिलेत. ऑफिशियली सून म्हणून घरात आली की सगळंच संपलं. बाई आजीची सावली आणि नाचून म्हणजे काय, सगळी प्रॉपर्टी घशात घालणार. आधीच या छवीनी जगणं हराम केलंय माझं. सरस्वती बाईला संपवून तिच्या खानदानाची वाट लावायचं माझं स्वप्न मी असं अपूर्ण नाही राहू देणार. शांभवी, काय घाबरलीस काय एवढी? काय विचार करत होतीस का शांभवी? नाही नाही, काय नाही काय. शांभवी, खरं सांगा मला. नाही, काय घरात नवीन आहेस ना तू, तुला रोळायला वेळ लागेल शांभवी. त्यामुळे जे काय असेल ते मला सांगत जा. हा, बरं ती छवी काय म्हणाली? तिने ड्रायव्हरचं फायनल केलं का? हो, पगार सुद्धा ठरलाय. बेस्ट. आता काय टेन्शन नाही. काय छवीने एखादा निर्णय घेतला ना की तो योग्यच असतो. अगं, लहानपणापासून अगदी जबाबदारीने वागते ती मुलगी या घरामध्ये. त्यामुळे कुठलाही व्यवहार असो छवीला विचारल्याशिवाय होतच नाही. आश्चर्य वाटतं मला खरंच. छवी किती करतात. हो ना, या घरासाठी किती महत्वाचं आहेत नाही? खरंच खूप महत्वाची छवी या घरासाठी. तुला सांगू,
एकदा ना आपल्या ऑफिसमध्ये एक माणूस आपल्याला फसवायच्या हेतूने आला होता. हो हो, पण त्याच्या वागण्या बोलण्यावरून छवीला लगेच अंदाज आला. त्याचा हेतू काय तिला लगेच कळलं आणि शांभवी 2च दिवसात त्या माणसाला आम्ही पकडू शकलो. अशी आहे आमची छवी. हे तर झालं कामाचं, पण घरात पण लहानपणापासून आमच्या आवडीनिवडी तिला सगळ्या माहिती आहेत. म्हणजे कोणाला कोणती भाजी आवडते, कोणाला काय खायचं असतं, हे सगळं ना ती माईला सांगायची आणि माईकडून त्याचा स्वयंपाक करून घ्यायची आमच्यासाठी. मुळात ना छवीला दुसऱ्याचं मन राखणं खूप चांगलं जमतं. छवीशिवाय ना या घरचं पानही हलत नाही. अनिकेतचं सुद्धा पान हलत नसेल नाही. अगं ते तर विचारूच नकोस. अनिकेत आणि छवी हे वेगळंच रसायन आहे, तुला सांगतो मी. दोघं ना एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. ती म्हणे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, तसली गत आहे त्यांची. ही जोडगोळी लहानपणापासून बघत आलोय मी. अगं लहानपणापासून अनिकेतला अभ्यास करताना छवी, वाढदिवसाला छवी, नवीन कपडे खरेदी करताना छवी, सगळीकडे छवी सोबत लागायची. आणि एवढंच नाही, अनिकेत जेव्हा तिकडे परदेशात होता की नाही, तेव्हा फोन करून छवीला विचारायचा, कोणते कपडे घेऊ, हा रंग मला सूट होतोय का. इतकं सगळं चालायचं दोघांचं. हे दोघं जण म्हणजे ना मेड फॉर इच अदर आहेत खरंच. तसं त्यांचं सगळ्याच मुद्द्यांवरती एकमत होतच असं नाही, पण आपली छवी गोड गोड बोलून बरोबर तिचं मत अनिकेतला पटवून देते. तुला एक किस्सा सांगू? बस 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 बस. एकदा ना लहानपणी अनिकेतसाठी नवीन सायकल आणली होती. छवीला काही ती सायकल आवडली नाही. ती तोंडावर बोलून मोकळी झाली, मला नाही आवडली सायकल. मग त्यावर आपला अनिकेत रुसून बसला. 2 दिवस जेवला नव्हता अगं तो. मग छवीने शेवटी त्याची माफी मागितली आणि त्याच्या सायकलचं खोटं खोटं कौतुक केलं. तेव्हा कुठे शांत झाला आणि मग जेवला. नाही पण खरंच छवीच्या बोलण्याचा अनिकेतवर खूप जास्त प्रभाव आहे. इमोशनली अटॅच्ड आहे तो छवीशी. छवीवर ना त्याचा खास जीवच आहे खरंच. बापरे, एवढी सवाळी. एवढी म्हणजे एकदा काय छवी विषयी ना तू ऐकून थकशील, पण मी बोलून थकणार नाही. एवढ्या गोष्टी आहेत तिच्या. निवांत सांगेन परत तुला. पुस्तक वाचायचंय मला, मी आलोच. या बटाट्यावर छवीचा इतका प्रभाव आहे. अनिकेत तर म्हणजे कायच म्हणावं. उद्या छवीने त्याला प्रपोज केलं तर अनिकेत बोहल्यावर उभा राहील. नाही नाही, मला नाही परवडणार ना. पण ते आज ती नोकर असून तिच्याकडे इतके अधिकार आहेत. उद्या सून झाली तर बापरे, विचार सुद्धा सहन होत नाहीये मला. छवी, तू नोकर आहेस या घरात, याची तुला जाणीव करून द्यावी लागेल. आणि लवकरच तुझं दुसरीकडे लग्न करून तुझी पाठवणी करावी लागेल मला. राजगुरूंपासून छवी तुटलीच पाहिजे. मला काहीतरी नवीन डाव खेळावा लागणार. हा प्रतीक, बोल ना. सर, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. बोल. मोरुवाकांच्या जमिनीचं कॅन्सलिंग लेटर मी तयार करतोय. ते तुम्ही आलात की बघून घ्या. आपण त्या जमिनीवर शाळा बांधत नाही हे फायनल आहे ना? हो, ऑब्व्हियसली फायनल आहे. मी बोललोय तसं मोरू काकांना. नवीन प्रपोजल रेडी करायला सांगितलं. आणि यावेळेस जमिनीचा अभ्यास जरा नीट करायचा आहे. ऑल्सो प्रतीक, तू पण जरा अपडेटेड राहा या सगळ्या बाबतीत. ओके, लक्षात ठेव सर. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. आणि एक सेकंड. हॅलो, बरं झालं तू फोन केलास. मी तुला फोन करणारच होतो. काल काय नंतर दिसलंच नाहीस तू मला. तिकडे छवीच्या उन्नीला आग लागली होती, माहितीये का तुला? मी नंतर तिला घरी पण घेऊन गेलो. खरं तर तिथे तू असायला हवं होतं, तू करायला हवं होतं ते सगळं. कुठे होतास तू? सॉरी सर. ते काय झालं ना, मला जरा गरगरल्यासारखं झालं. भीती वाटली होती मला. तरी पण मी येणार होतो पुढे,
पण तितक्यात तुम्हीच छवीला सावरला. अरे हो, कारण अशा वेळी विचार करून चालत नाही, लगेच निर्णय घ्यायला लागतो. तू पण जरा जरा काळजी घे, जरा जरा स्ट्रॉंग हो. असं नाजूक राहून चालणार नाही. तर तुझ्यावर एका मुलीची जबाबदारी आहे प्रतीक. हो सर, कळतंय. आणि आणि आज प्रपोज कर छवीला. आय मीन काही स्पेशल नाही केले तरी चालेल, पण ऍटलिस्ट बोलून तरी बघ. कसला खोटारडा माणूस आहे हा. असं दाखवतोय जसं त्याला त्याला आमची काळजी आहे. हॅलो प्रतीक. हा सर, बघूयात कसं जमतंय ते. ओके चल बाय. मला नको आहे कॉफी. ऑफिसला जायला उशीर होतोय ना. तू पण वेळेत या. आज पण नवीन ड्रेस घालू? आज कुठलं डेकोरेशन करणार आहेस? फुगे लावणार आहेस की मेणबत्त्या पेटवणार आहेस? आणि हो, आज मी ओढणी नसलेला ड्रेस घालते, म्हणजे कालसारखं प्रॉब्लेम नाही ना होणार. छवी, आय एम सॉरी. कोणासाठी एवढा घाट घातला होतास? त्या प्रतीकसाठी? काल मुद्दाम मला उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबवून ठेवलं होतंस ना? हो, कारण प्रतीक मनापासून प्रेम करतो तुझ्यावर आणि म्हणून इतके एफर्ट्स घेतोय. तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का छवी? जाऊ देत. मुळात मी तुला सांगितलंय ना की माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, तरी का कळत नाहीये तुला? प्रेम हा शब्द माझ्या लिस्ट मध्ये नाहीये. आणि प्लीज हे सगळं करणं थांबव आणि जमलं तर माझ्या पर्सनल आयुष्यापासून थोडं लांब राहा. तू काही म्हण, पण मला तुझ्या डोळ्यात दिसतं की तू प्रेमात दिसते. नको करूस तू मान्य, पण मला माहिती आहे लवकरात लवकर तू ते मान्य करणार आहेस. साकेत, थांब. काय? डबा विसरलास ना? अरे थँक्यू. तुझी आवडती बटाट्याची भाजी आणि पुरी केली आहे. काय सांगतेस? क्या बात आहे शांभवी. तू तुझ्या हाताने बनवलंय सगळं? हो. वा, संपवा. अगदीच. तू बनवलंयस एवढं मेहनतीने तर संपवणारच ना. अभिलाष, तुझ्यासाठी या घरात राबायला नाही आलीये बटाट्या, गोड बोलून सगळं काबीज करायला आलीये. हे तर, हे ठेव गाडी. सर, काही बोलू शकतो? बोल ना. सर, तुम्ही खरंच खूप नशिबान आहात. म्हणजे तुमची बायको असा तुम्हाला डबा करून देते. खरंच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य केलं असणार ना तुम्ही, नक्कीच. अगदी बरोबर बोलतोयस. आणि मॅडम, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. नाही काय, तुमच्यामुळे माझ्या नोकरीचं पक्क झालं ना. आणि मला तर खात्री होती की तुम्ही मला नाही म्हणणारच नाही. म्हणजे कसं काय तुला खात्री होती? ते मला खूप अनुभव आहे ना, म्हणजे खूप लोकांना भेटलोय मी याआधी. हा, कुठला माणूस कसा आहे हे ओळखू शकतो मी. म्हणजे मॅडमला जेव्हा मी बघितलं ना, तेव्हाच मला कळलं होतं की ह्या खूप चांगल्या आहेत ते. आणि सर, खरंच मला ह्या नोकरीची खूप गरज होती. ते काय, मला काही पैसे जमा करायचे आहेत माझ्या भाचीसाठी. एक रक्कम आहे 10 लाख. काय? 10 लाख? एवढी मोठी रक्कम कशासाठी हवी आहे? अहो ते काय, एक
ऑपरेशन करायचंय माझ्या भाचीचं म्हणून. आता काय भाची म्हटलं तर सगळं मलाच करावं लागणार ना. अगदी बरोबर आहे तुझं. काय आपल्या कुटुंबासाठी आपण नाही करणार तर कोण करणार, नाही का? विलास, तुला कधीही कशाचीही गरज लागली, मदत लागली तर मला हक्काने सांग. संकोच करू नकोस. हा? नाही 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 सर, हे बघा आता खरंच तुम्ही तुमच्या मनाचा खूप मोठेपणा दाखवलात, पण मला कुठल्याही प्रकारचे उपकार नकोय. मी स्वतः मेहनत करेन, पै जमा करेन आणि तो पैसा उभा करेन. आणि तसंही मला बऱ्याच लोकांकडून पैसे येणं बाकी आहे. आणि सर तुम्हाला म्हणून सांगतो, एका व्यक्तीने माझे पैसे बुडवले, मला फसवलं, मला गंडवलं. पण सर जर तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले ना, तर नक्कीच मी त्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडेन आणि माझे पैसे वसूल करेन. अरे काहीतरीच काय, आशीर्वाद थोरा मोठ्यांचे घ्यावेत. मी कोण तुला आशीर्वाद देणार? हा? मी फार फार तर माझ्या परीने तुला मदत करू शकतो. बरं चल, आपल्याला निघायला पाहिजे, उशीर होतोय. ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग पण आहे. शांभवी येतो. बाय. थँक्यू. वेलकम. हॅलो, हाय का निघतोच आहे? हो, मीटिंग अगदी वेळेवर सुरू होईल. डोंट वरी. दहा लाख कुठून द्यायचे? 10 लाख या राजनाथला कुठून द्यायचे? 10 लाख. ती छवी CCTV कॅमेऱ्यासारखी नजर ठेवून असते या घरावर. ती असताना साधी चप्पल चोरीला जात नाही. या राजगुरूंच्या तिजोरीतून 10 लाख कसे काढू? या सगळ्यावर एकच उपाय आहे. त्या छवीला या घरातनं बाहेर काढायचं. ती छवी या घरात नसेल तर मला हवं तसं करता येईल. छवीचं प्रस्थ कमी करायला हवं आणि तेही लवकरात लवकर. प्रतीक मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का छवी? काय ग छवी? हा अगं, उरलेल्या केसांना कलर कधी लावणार आहेस? केव्हाची बसलीये मी. काय कॉफीत साखर ढवळतेस का सरबत बनवतेस? लाव ना उरलेला रंग केसांना. आजकाल तुझं कशातच लक्ष नाहीये. हा घर बघ किती अस्वच्छ झालंय, जळमट बघ किती आहेत. जरा साफसफाई कर ना. ऑफिसला कशाला जायला पाहिजे? ऑफिसला ढिगाणे लोक आहेत मांडीला मांडी लावून काम करणारी. तुझी काय तिथे गरज? त्यापेक्षा घरात पडेल ते काम करत जा ना. हा तू कशाला पाहिजे अनिकेतच्या जोड्यानी केबिन मध्ये बसायला? लाव. आता देवाने जरी आपली ताटातूट करायचं ठरवलं तरी मी तुला माझ्यापासून कुठेच लांब जाऊ देणार नाही. मला प्रतीकने सांगितलंय की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. फिरंग्या स्वतःला सुधार, नाहीतर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसशील. आणि तेव्हा छवी नसेल सोबत तुझ्या. काय केलंस तू? माझ्या कपाळावर रंग फासलास. सॉरी माझ्याकडून चुकून झालं. मी मुद्दामून नाही केलं. तू हे चुकून केलंस? चुकून केलंस तू? सॉरी. हे तू मुद्दाम केलाय. सूड उगवतेस ना तू माझ्यावर. खरं बोल,
नाही नाही बेबी आता खरंच माझ्याकडून चुकून झाले, मी मुद्दाम नाही केलंय. नाही मुद्दाम मुद्दाम केलंस तू हे. तुला ना तुझ्या आईच्या पुढ्यातच उभं करते. तिला पण कळू दे तुझे प्रताप. हा काय गुणाची आहे तिची लेक, तिलाही कळू दे. चल बेबी आता ऐका ना, अगं खरंच चूक. वत्सला, ए वत्सला, बेबी ये 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 इकडे ये इकडे ये ये. हे बघ अहो वत्सला, बघ तुझ्या मुलीचे प्रताप. माझं तोंड काळं केलंय हिने. आई आई मी मुद्दाम नाही केलंय, माझ्याकडून चुकून झालंय ते. हे तुझ्याकडनं चुकून झालंय, चुकून झालं हे तुझ्याकडनं. हे मुद्दाम केलंय तिने. हा हिला वाटलं बेबी आत्याच्या तोंडाला काळं फासूया म्हणजे काय मज्जा येईल. हा अगं ए वत्सला, अगं कशी पोरं जन्माला आली आहे तुझ्या पोटी. हा कसे फेडतील हे तुझे पांग. बेबी ताई तुम्ही आधी शांत व्हा. अहो, खरंच चुकून झालं असेल तिच्या हातून, ती मुद्दाम करणार नाही असं. तिच्या वतीने मी तुमची माफी माग. हे तू तिला पाठीशी घालू नको. हा तिचं ना कशातच लक्ष नाहीये. हे काय केलंस तू. तोंडाला काळं फासणं याचा अर्थ कळतो का तुला. बिनबापाची पोर हा परक्याच्या घरात वाढली म्हणून शेफारली आहेस तू. हा ये वत्सला, तुला यांच्यावर संस्कार नाही करता आले का. तुझा तो कार्टा तेजस मला तोंडावर उलट बोलतो आणि ही न बोलून शहाणी. वाटेल ते करायचं आणि सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. बेबी आत्या काय झालंय, किती ओरडताय. ए तुला काय करायचंय ग. हे माझं घर आहे, मी कितीही ओरडेन. मी ओरडेन नाही तर भोंगा घेऊन बोंबलेन. हे माझ्या वडिलांचं घर आहे. हा इथे तू आश्रित, तुम्ही सगळे आश्रित आहात. रागाच्या भरात वाटेल ते बोलताय. मी सून आहे या घरची. ए गप्प बसतेस का. बेबी आत्या तुम्ही वहिनीला कशाला बोलताय, तिची काही चूक नाहीये, चूक माझी आहे, माझं लक्ष नव्हतं. मग कुठे होतं तुझं लक्ष. राजगुरूंच्या तिजोरीवर. कसला विचार करत होतीस, सगळ्या पैशांना डल्ला कसा मारता येईल याचा. हा अख्खं घर तुझ्या तालावर नाचतं. आता ऑफिस मधले लोक पण तुझं ऐकणार. काय समजते काय स्वतःला तू. कोण आहेस तू. या घराला लागलेली वाळवी आहेस तू. या घराला पोखरून काढशील ना तेव्हा शांत होईल तुझा आत्मा. हा ए बाजूला हो ग. ए वत्सला, अगं तुला मी किती वेळा समजवलंय तुझ्या मुलांना ताब्यात ठेव. पण नाही, एका कानाने ऐकायचं आणि या दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कशी आहेस ग तू. तुला माहितीये की मम्मा तुला या घरातून कधीच काढणार नाही म्हणून मनमर्जी चालली आहे तुम्हा सगळ्यांची. वा काय मस्त तमाशा सुरू आहे. या संधीचा फायदा करायला हवा. बेबी आता काय बोलताय हे तुम्ही. तेव्हा माईंना कोणाचा आधार नव्हता, लहान होती ही सगळी मुलं. म्हणून बाई आजींनी या घरात आश्रय दिला त्यांना. माई किती वर्ष इथे काम करताय, विसरलात का तुम्ही. अगं ये इतके वर्ष तू इथे चाकरी करतेस ना, हवं ते मिळवलंस. तुझी मुलं सुद्धा आता मोठी झाली. बाई निघ ना आता या घरातून. या घरात आश्रय मिळाला म्हणून तू काय आयुष्यभर इथे थान मांडून बसणार आहेस का. अगं ये वत्सला, काहीच कळत नाही ग तुला. कसलीच पोच नाहीये. अगं म्हणून तर तुझा नवरा तुला सोडून गेला आणि तू आणि तुझी मुलं या घराला जळू सारखे चिकटला आहात. रक्त पिपासू गोचिड कुठले. तुमच्यासारख्या लोकांना ना चपलेने ठेचलं पाहिजे. बेबी आता बस. हो किती वाईट बोलताय. तुमच्या मनात किती विष आहे आमच्याबद्दल.
ते माझ्याकडून चूक झालीये. हवं तर मी हात जोडून माफी मागते तुमची, नाहीतर मी पाया पडते तुमच्या. पण प्लीज माझ्या आईला काही बोलायचं नाही. तिची काही चूक नाही या सगळ्यात. तुम्ही उगाच चुकीचा अर्थ काढताय. मी चुकीचा अर्थ काढतेय? तुला ना तुझ्यासारखंच वागून दाखवायला पाहिजे. चुकून कशी चूक होते ना हे तुला दाखवून देते मी आता. बेबी आत्या, अति होत आहे तसा. तुम्हाला राग काढायचा आहे ना, माझ्यावर काढ. या ब्रशने तोंड काळं करायचं आहे ना. ठीक आहे, हा ब्रश, हे माझं तोंड, करा काळ. काय झालं? करा ना काळं तोंड. मी तयार आहे. जोपर्यंत ही कीड या घरात आहे ना, बेबी असंच बोलणार. अरे रे 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 रे, बिचारी छवी. बेबीने तिच्या मनावर खूपच मोठी जखम केली आहे. मी काय करू? मला त्यावर मीठचं चोळायलाच हवं.